नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी सिद्धेश कदम तुमचं स्वागत करतो मी रायगडकर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि 2025मध्ये देखील 2025मध्ये पहिला माझा ब्लॉग आहे जो आपण आज वंडर पार्कला जाऊन शूट करणार आहोत. वंडर पार्क हे बेलापूरमध्ये लोकेटेड आहे आणि बेलापूरमध्ये वंडर पार्क्समध्ये बघण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. ॲक्च्युली देशाचे 7 अजुबे आहेत तिथे, मग ते बघायला जाणार आहोत आपण. बघूया आपण आपली ट्रिप कशी प्लॅन करतोय. तर अशा प्रकारे मी निघालो आहे बेलापूरला जायला. बघूया बेलापूरला पोचायला मला किती वेळ लागतो. संध्याकाळची ट्रॅफिक तर बऱ्यापैकी आहेच, तरी पण एकदा चेक करूया काय टाईम लागतो. ॲक्च्युली मी निघालो आहे पनवेलवरून, सो नाही तर तुम्हाला वाटत मी निघालो आहे खारघरवरून. नाही, मी पनवेलवरून निघालो आहे आणि मी आत्ता आहे रोडपालीच्या ब्रिज खाली.
मित्रांनो, नक्की तुम्ही सांगा 2025चा तुमचा संकल्प काय आहे. माझा संकल्प तर मी तुम्हाला सांगितला, यूट्यूबमधून आपल्याला इन्कम सुरू करायचं आहे. यूट्यूबचे तेवढे सबस्क्रायबर वाढवायचे आहेत, तेवढे व्हिडिओज टाकायचे आहेत, जेणेकरून आपलं यूट्यूब चॅनल पुशअप होईल, मोठं होईल. नक्कीच त्यासाठी तुमची मला गरज लागेलच. तुम्हाला तुमच्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या फोनवरून माझं चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं पडेल. तुम्ही एकदा जर सबस्क्राईब केलं ना, चॅनल बेल आयकॉन दाबलात ना, तर माझ्या व्हिडिओज ते बघतीलच. आणि नाही बघितलं तरी काय फरक पडतो, आपला 500च्या वरती पाहिजेत आणि वॉच टाईम वाढवायचा आपल्याला आपला. सो दॅट्स वाय मी कंटिन्युअसली कंटेंट शोधतोय की काय ना काहीतरी प्रत्येक वेळेला पडतच राहिलं पाहिजे. जर कंटेंट क्रिएट करता आलं चांगल्या प्रकारे तर आपण चांगलं यूट्यूबर बनवू. ॲक्च्युली जर आपल्याला कंटेंट प्रॉपर क्रिएट करता आलं तर, जर नाही क्रिएट करता आलं तर मग आपण डल यूट्यूबर बनवू. डल नाही, आपल्याला आपलं यूट्यूब चॅनल पुढे न्यायचं. येस मित्रांनो, आणि मी आलो आहे आता पारसे घेलला. इथून बेलापूरवरून खालती ट्रेन दिसते, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. आणि इथून एक लेफ्ट आहे जो बेलापूरमध्ये जातो वंडर स्पार्क्सच्या दिशेला. हा बघा मित्रांनो, मित्रांनो आपण आलो आहोत वंडर्स पार्कला. वंडर्स पार्कचं इथे तिकीट घर आहे आणि इथे एक तिकीट घर आहे आणि हे वंडर्स पार्क आणि इथून मेन एंट्री आहे. नॉट आउटसाइड फुल अलाउड, सायकलिंग स्केटिंग आर नॉट अलाउड. हे बघा वंडर्स पार्क आणि इथे खूप सारे अजुबे आहेत असं ऐकलं आहे. बघूया आज काय बघायला भेटतं आहे आणि काय एक्सप्लोर करता येतं आहे ते बघूया आपण आतमध्ये जाऊन. जगातील 7 अजुब्यांपैकी एक अजुबा ताजमहल आणि त्याचा इथे त्यांनी एक छोटीशी प्रतिकृती त्यांनी इथे बनवलेली आहे. हा फ्रंट लुक आहे द ताजमहल. इथे काय लिहिलं दिसतंय का तुम्हाला? थांबा मी याचा फोटो टाकतो.
मित्रांनो, हे कलोसियम आहे, रोमन राज्यामधलं एक ओपन थिएटर आहे अंडाकृती प्रकृतीचा. मित्रांनो, हे एक ख्रिस्तांची सर्वात एक मोठी प्रतिकृती आहे जी ब्राझीलमध्ये आहे. याला अजून काय बोलतात मला माहिती नाही आहे, पण इथे त्यांनी तसं वेगळं नाव दिलेलं आहे, द ख्रिस्ट ऑफ फ्रीडम अँड क्रिस्टेरियो. याच्या गोष्टी इथे काही काही लिहिलेल्या आहेत. हा पुतळा जो आहे तो 39 मीटर उंच आहे, 130 फूट उंच. मित्रांनो, हे एक चिचेन इत्सा म्हणून एक हे आहे, याचा फोटो दाखवतो तुम्हाला. प्राचीन माया संस्कृतीमधील शहर होतं हे चिचेन इत्सा म्हणून, आणि हे देखील खूप उंच आहे. नाही बोललं तरी ते 55.5 मीटर उंचीवरती उंच आहे ते, आणि हे एक 7 अजूबांमधले एक आहे. हा वॉटर शो आहे वंडर पार्क मधला. मी तर फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतो वॉटर शो. वॉटर शो तर एक नंबर आहे, तुम्ही देखील एक्सपिरियन्स करा, खूप भारी होता. अजून खूप काय काय गोष्टी आहेत बघण्यासारख्या, ज्या मी बघीन आणि तुम्हाला देखील दाखवीन. बघूयात आपण कशा आहेत, काय आहेत त्या. मित्रांनो, वंडर्स पार्क्समध्ये ना एक छोटीशी ट्रेन चालते, ती आता आपल्या समोरून जाणार आहे. तिथे एक स्टेशन आहे ॲक्च्युली तिचं, बघा इथे एक स्टेशन आहे. येस, ते स्टेशन आहे. कदाचित ती तिथे थांबेल. नाही थांबली, ती इकडेच येते. ही आहे ती ट्रेन वंडर पार्क मधली. वाव, भारी आहे. असा हा छोटासा ट्रॅक आहे आणि या ट्रॅकवरून आहे ना ट्रेन चालते. हे स्टेशन आहे आणि ती बघा इकडे ट्रेन चालली. खूप भारी एक्सपिरियन्स आहे इकडचा, आणि जे सगळं आहे ना ते सगळ्या लहान मुलांसाठी आहे. खूप काय काय आहे बघण्यासारखे, तर खूप आहे. आणि काही गोष्टी ज्या खेळण्यासारख्या आहेत त्या पण खूप आहेत. तुम्ही देखील व्हिजिट करा. अजून दाखवतो मला काय काय आहे ते. इकडे अजूबे बघून झालं ना की मग ना या साईडला ना पाळणे आहेत.
हे बघा इथे हे एक आहे, वरती हे स्विंग्स आहे आणि पुढे पाळणा आहे तो. हे समथिंग हेलिकॉप्टर सारखं आहे लहान मुलांसाठी. आणि मग हा इथे पाळणा आहे. हे बघा अशा प्रकारे ते वरती खालती होते. बस अजून काय नाही याच्यात. इथे आतमध्ये ग्लासेसमध्ये ना ते गाड्या ठोकायचं आहे. गाड्या एकमेकांना ठोकतात ना आणि खालती रबर बॉन्ड असतो त्या टाईपमधलं. मला तर खूप आवडलं ते. मी एकदा हे ट्राय करणार आहे. हे बघा हे असं आहे. हे काहीतरी झालंय याला. आपण तो मोबाईल कृपया करून मेन एंट्री गेटला आणून जमा करावा. या अशा गाड्या असतात छोट्या छोट्या. लंडस पार्कमध्ये चांगली बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. पर्यटकांनी याची नोंद घ्यावी. ॲक्च्युली ते बंद पडले आता, नाहीतर आम्ही याच्यासाठी आता लाईन लावणार होतो आणि याच्या आतमध्ये जाणार होतो. याचं नाव बंपर कार आहे, बंपर कार. आणि तिथे जाणार होतो मी, बट ते बंद झालं आहे. आता सध्या कोणती तरी गाडी खराब झाली आहे त्यांची. जाऊ द्या, बाकीच्या गोष्टी बघूया. मोबाईल खोया हुआ है. इकडे फूड कोर्ट आहे. इथे हा वंडर्स पार्कचा एक हे आहे स्टॅच्यू. आणि या साईडला इकडे बाकीच्या गोष्टी आहेत सगळ्या. हा फूड कोर्ट. आणि इकडे वॉटर शो होत होता तो. इथे वॉटर शो होता आणि त्यासाठी बसण्यासाठी जागा केली आहे त्यांनी. हा स्टॅच्यू बघून काय कळते का तुम्हाला मित्रांनो? आय थिंक हे छोटा भीममधले कॅरेक्टर आहेत. हा काली आहे आणि हा त्यांच्यातला तो बंदर आहे तो एक आहे. असे हे आहेत. इथे वरती चढू शकत नाही, अलाउड नाही आहे वरती चढण्यासाठी. आपण काय लहान आहोत वरती चढायला? ते येडे लहान आहेत, सोडा. आणि अशा प्रकारे आज आपला वंडर्स पार्क कंप्लीट झालेला आहे बघून. ॲक्च्युली खूप सारे राईड्स आहेत, पण एवढी गर्दी आहे ना एका एका राईडसाठी, तुम्ही कंटाळाल आणि उभे राहून बाकी काय नाही. आणि बंपर कारवाला इव्हेंट नक्की करणार नेक्स्ट टाईम. पुन्हा येऊ आणि बंपर कार इव्हेंटसाठी खास येऊ. त्यासाठी तुम्हाला माझा ब्लॉग बघत राहावा लागेल. अशा प्रकारे आपली वंडर पार्कची ट्रिप कंप्लीट झालेली आहे. एवढं काय भारी नाही आहे, बट देशाचे 7 अजुबे, देशातले नाही जगातले 7 अजुबे जे आहेत ते इथे आहेत अवेलेबल. आणि तुम्ही ते येऊन इथं बघू शकता. वेगळे वेगळे आहेत, तुम्ही बघू शकता. आय थिंक मी इथे एक बघितलं नाही, चायनाची जी ग्रेट वॉल आहे ती दाखवली नाही. ती एक आहे जी दुनियाच्या 7 अजुबांमध्ये येते. आणि तुम्ही देखील हा वंडर्स पार्क जो आहे तो एक्सप्लोअर करू शकता. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता, लाईक करू शकता, कमेंट करू शकता आणि सबस्क्रायबर वाढवू देखील शकता. ओके, अशा प्रकारे आपला ब्लॉग इथे एंड होतो आणि आपण घरी जायला निघतो. टाटा बाय बाय, सी यू.